विद्यार्थी आंदोलनासंदर्भातील सुप्रीम कोर्टाच्या आदेशावर सीजेपीचा आक्षेप आहे। सरकारला एफआयआरवर कार्यवाहीसाठी तपास करण्यासाठी कोर्टाने परवानगी दिली ही अत्यंत गंभीर असल्याचं सीजेपीचे प्रवक्ते सौरव दास यांनी म्हटलेलं आहे। कोर्टाचा निर्देश सरकारने दिलेल्या आश्वासनांच्या विरोधात आहे असं सौरव दास यांनी म्हटलंय। सरकारने एफआयआर मागे घेण्याचं आश्वासन दिलं होतं असं सौरव दास यांनी म्हटलेलं आहे। सुप्रीम कोर्टाच्या निर्देशावरून सीजेपीने सरकारला इशारा दिलाय। सुप्रीम कोर्टाचा चौथा निर्देश सरकारला एफआयआरवर कार्यवाहीसाठी तपासासाठी परवानगी देतो, पण हे अत्यंत गंभीर आहे। एफआयआर मागे घेणार, शांततापूर्ण आंदोलनातील विद्यार्थ्यांना लक्ष्य करणार नाही आश्वासन होतं, पण कोर्टाचे निर्देश सरकारच्या आश्वासनांच्या विरोधात। त्याच ठोस आश्वासनांच्या आधारावर पूर्ण सद्भावनेनं कॉक्रोच जनता पार्टीनं देशव्यापी आंदोलन मागे घेतलं होतं। आंदोलकांच्या विरोधात एफआयआर कायम ठेवण्यासाठी किंवा त्यांना त्रास देण्यासाठी सरकार कोर्टाच्या आदेशाचा शस्त्र म्हणून वापर करू शकतं। शांततापूर्ण विरोधाला लक्ष्य करून राजकीय हेतू साधण्यासाठी कोर्टाचा प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष वापर होऊ शकतो ही चिंता होती। सरकारनं आश्वासनांचे तपशील कोर्टामध्ये द्यावेत, जेणेकरून कोर्ट भविष्यामध्ये योग्य माहिती घेऊन आदेश देऊ शकतील। सरकारनं प्रत्येक वचनबद्धता पूर्ण करावी, एफआयआर मागे घ्यावे, भविष्यामध्ये दंडात्मक कारवाई होणार नाही याची खात्री द्यावी हे सरकारला आवाहन। असं न झाल्यास कॉक्रोच जनता पार्टीकडे आपलं आंदोलन पुन्हा सुरू करण्याशिवाय दुसरा कोणताही पर्याय उरणार नाही।